सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आणि सर्व सराफ बांधव या सर्वांनी आज आपण महाराष्ट्रामध्ये समितीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष, तहसीलदार असतील, SP असतील, या सर्वांना आपण निवेदन देऊन या चिमुकलीच्यावरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ याच्यामध्ये कडकात कडक कारवाई व्हावी, फाशी व्हावी या संदर्भातले निवेदन आपण दिलेले आहेत. मला वाटतं सातारमध्येही आपले SP साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब या सर्वांना आपले जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या सर्वांनी ह्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. परंतु ह्या फक्त प्रक्रिया पूर्ण करून किंवा आपण निषेध व्यक्त करून आणि मेणबत्त्या जाळून किती दिवस आपण ह्या आपल्या चिमुरडींवरती होणाऱ्या अन्यायांसाठी फक्त रस्त्यावर उतरायचं आहे. मला वाटतं आपण कुठंतरी कायद्याच्या बी चौकटीमध्ये राहून आपण बी मागणी करतोय, परंतु कायद्याच्या बी चौकटीमध्ये जाऊन गुन्हेगार बी त्याच पद्धतीने ह्याच्यातून सुटण्याचाही मार्ग शोधतायत आणि त्यामध्ये होणाऱ्या जी काही कायद्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं कायद्याचा बी कुठंतरी बलात्कारच होतोय का, ही परिस्थिती सध्याच्या घडीमध्ये चालू आहे. आता बलात्कार होतात, चिमुरडींचे हत्या होतात, मग अशा ह्या सगळ्या गोष्टी जर सगळ्या डिक्लेअर आहेत तर मग ह्याच्यामध्ये नो FIR, नो इन्व्हेस्टिगेशन, डायरेक्टली जस्टिस म्हणजे ऑन द स्पॉट फैसला या संदर्भामध्ये कुठेतरी कायदा पारित व्हावा यासाठी आपण सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व लोकांमध्ये जागृती तर करूयाच. संबंधित गृहमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील दोन्ही, या सर्वांना तसंच विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष या सर्वांना आपण निवेदित करून काही ठराविक वेळ देऊन आपण ह्या कायद्यामध्ये बदल व्हावा आणि या फक्त ज्यामध्ये लहान मुलींच्या बाबतीत बलात्कार आणि हत्या होतात या अगदी अमानवी कृत्याच्या संदर्भामध्ये हा कडक नियमच हा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि देशामध्ये पहिलं राज्य हे महाराष्ट्र हा नियम बनवणारं कसं होईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. सराफ सुवर्णकार संरक्षण समिती ही फक्त 411च्या संदर्भातच नाही तर माझ्या सराफ सुवर्णकारांच्या संपूर्ण त्यांच्या कायद्याच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी घेऊनच आम्ही काम करतोय. फक्त 411च्या माध्यमातून आम्ही पाहतो आपले जे संरक्षण करणारे जे आपले पोलीस डिपार्टमेंट असेल, जे काही संरक्षणार्थ व्यवस्था आहेत, आज ह्या व्यवस्थेला राजकीय पायगड्या घालणं आणि कुठंतरी फक्त राजकीयच VIP लोकांनाच म्हणजे संरक्षण देणं किंवा त्यांच्याच दिमतीला उतरणं याच्या पलीकडे जाऊन आणि आरोपींच्या मागं पळणं ह्याच्या पलीकडे पोलीस डिपार्टमेंटकडे काही काम राहिलेलं नाहीये आणि सर्वसामान्य लोकांनी नेमकं जायचंय कुणाकडे हा सगळ्यात मोठा आपल्यापुढे प्रश्न आहे. कारण आज आपण बघतो फक्त आज आपल्या यज्ञाच्याच बाबतीमध्ये हा विषय आज प्रकर्षाने आहे, पण बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय निर्भया प्रकरण असेल, तुमचं माजलगावचं असेल, अशा अनेक प्रकरणांमधून आज ह्या छोट्या छोट्या मुली आपण गमावलेल्या आहेत. मग ह्या मुलींचे किती दिवस आपण बळी द्यायचे, किती दिवस आपण अशाच पद्धतीने फक्त मेणबत्त्या घेऊन फिरायचंय. मग आपल्यासाठी काही कायदा किंवा सुव्यवस्था जर ह्याच्यामध्ये काम करायला तयार नसेल तर मग आपल्याला कुठंतरी जनता अदालत म्हणूया किंवा जनतेने स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय का, अशी परिस्थिती आज मितीला निर्माण झालेली आहे. कारण ज्या राज्यव्यवस्था असतील, ज्या राजकीय व्यवस्था आहेत, आज ह्यांना त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाला किंवा त्यांच्या सेटलमेंटला आणि त्यांच्या प्रस्थापित करण्याच्या ह्याच्यामधून वेळ आणि ह्या संरक्षण करणाऱ्या व्यवस्थेंना कुठल्याही प्रकारचा वेळ हा सर्वसामान्यांसाठी नाही का, हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. मला वाटतं आपण ज्या प्रज्ञाच्या बाबतीमध्ये आपण यज्ञाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय ज्या निर्घुण पद्धतीने हत्या झाली, खरं तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा काही विषय राहिलेलाच नाहीये. मग ह्याच्यावरती फैसला का होत नाही. आज आपण काल तो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय कोर्टामध्ये, तो त्याची बाजू मांडण्यासाठी त्याच्यासाठी वकील येत आहेत. मग हे सगळं कशासाठी. मग न्याय व्यवस्था आणि जी काही आपली राजकीय व्यवस्था आहे हा फक्त प्रज्ञा किंवा चिमुरडींवरती होणारा अन्याय किंवा अत्याचार किंवा बलात्कार म्हणता येणार नाही, तर हा सिस्टमवरती बलात्कार चालू आहे का, हा बी विषय झाला पाहिजे. कारण आज ह्या सिस्टमला चॅलेंज होतंय. कुठंही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, कुठल्याही प्रकारची कायद्याची वचक किंवा कायद्याबद्दलचा आदर हा बिलकुल कुठेही दिसत नाही. आज आपण बघतोय अनेक ठिकाणी माझ्या 411च्या संदर्भात माझ्या सराफांवर होणारे अन्याय असतील, ह्याच्यामधून होणाऱ्या वसुल्या असतील किंवा आपण बाकीचे हप्तेखोरी बघतोय, याच्यामध्ये ही सगळी व्यवस्था गुंतलेली आहे आणि राज्यव्यवस्थेची तर अवस्था बघण्यासारखीच म्हणजे न सांगण्यासारखी झालेली आहे. मग ह्या लोकांना जर सर्वसामान्यांसाठी वेळच नसेल तर मला वाटतं त्यांना जागा करण्यासाठी आपण सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सर्व समाजांना एकत्रित घेऊन ह्या आपल्या न्याय हक्काच्या लढाईला
सुरुवात करायची आणि ही सुरुवात आम्ही आज बारामतीमधूनही त्या बाबतीतलं आम्ही आज आव्हान केलेलं आहे. आणि आज आपल्या आदरणीय छत्रपती महाराजांच्या गादीपासून आणि मला वाटतं 350 वर्षापूर्वी या म्हणजे बलात्काराच्या संदर्भामध्ये आपल्या आऊसाहेबांनी म्हणजे जिजाऊ मातांनी ह्याच्या संदर्भामध्ये पहिला आदेश केला होता, तो म्हणजे चौरंग करण्याचा. मला वाटतं तो चौरंग करण्याची वेळ आता आलेली आहे. 350 वर्षापूर्वी जो आदेश आपल्या आऊसाहेबांनी दिला, कुठेतरी त्याची अंमलबजावणी आपल्याला जनतेलाच करावी लागते का, अशी काही परिस्थिती आता आपल्याला दिसते. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर आपण सरकारने जर ह्या बाबतीमध्ये विचार नाही केला, जर सरकारने याच्या बाबतीमध्ये कुठलाही ठोस पावलं नाही उचलली आणि जर असं होत नाही झालं तर मला वाटतं रस्त्यावर उतरून आंदोलनं करून त्यांना जाग आणल्याशिवाय मार्ग नाही आहे. कारण आज आपली लहान लहान मुलं आहेत, आपण बघतो ज्या मुलांनी आयुष्यही पाहिलेलं नसतं, आज 3 आणि 4 आणि 2 वर्षाच्या 5 वर्षापर्यंतच्या मुलींवरती अत्याचार होतो, त्यांच्यावरती एवढा मोठा आघात होतो. आणि आपण कुठंतरी मेणबत्त्या लाव, कुठं निषेध मोर्चे काढ, आपण ह्यात व्यस्त आहे. आणि हे झाल्याच्या नंतर मला वाटतं घरी गेल्यावर आपण ते विसरूनही जातो. इतकी वाईट आणि दैनंदिन अवस्था आहे आपली. मग आपण हे किती दिवस सहन करायचं आहे. मला वाटतं हे सर्वांनी अंतर्मुख होऊन हे आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आता जर जागा नाही झाला, आज जर आपण जागा नाही झालो, आज जर आपण आपलं म्हणणं आपल्या न्याय अधिकाराच्या बाबतीमध्ये जर रस्त्यावर नाही उतरलो, तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या आणि मुलींच्या आणि ह्या चिमुरड्यांच्या बाबतीमध्ये आपण काहीही करू शकणार नाही. आणि आपण बाप म्हणून, भाऊ म्हणून आणि एक आपण सक्षम पुरुष म्हणून या सर्व सिस्टममध्ये आपण कुठेतरी चुकीचं आहोत का, हा एक न्यूनगंड तयार झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये पत्रव्यवहार तर करूया, त्या पद्धतीची मागणीही करूया. जर त्याची पूर्तता नाही झाली तर मला वाटतं सातारकरांनी मला त्या बाबतीमध्ये साथ द्यावी, एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.